सजा दो घर को गुलशन सा मेरे घर राम आए हैं हेच गाणं संपूर्ण भारतात रामभक्तांच्या ओठांवर रुंजी घालतंय। कारण काही तासानंतर अयोध्येत श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या ऐतिहासिक घटनेचं स्वागत जो तो आपापल्या प्रकारे करतोय। या निमित्तानं बहुतांश मंदिरांमध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। कुठे हनुमान चालीसा होते तर कुठे देवीची महाआरती केली जाते, कुठे तीर्थप्रसाद तर कुठे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। बुलढाणा शहरात सद्भावना सेवा समिती आणि श्रीराम मारुती मंदिराच्या वतीनं कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या मिरवणुकीत प्रभू श्रीराम, सीता माता, लक्ष्मण सगळेच अवतरले होते। तात्पर्य रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं सर्वत्र स्वागत होत आहे। रामभक्तांच्या आनंदाला उधाण आलंय आणि या आनंदात ज्यानं कधी जे केलं नाही ते सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय। आता डॉक्टर गजेंद्र निकम यांना कधी भजन म्हणताना तुम्ही पाहिलंय का किंवा ऐकलंय का? उत्तर नक्कीच नाही असेल। बघा ते पण रामभक्तीत कसे मग्न झाले। आता एका डॉक्टरचं गाणं तुम्ही ऐकलंय। आता दुसरं उदाहरण सुद्धा डॉक्टरचंच आहे। बुलढाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी संचालक डॉक्टर सुकेश झवर यांचं। डॉक्टर झवर सुद्धा रामभक्तीमध्ये लीन झाले। डॉक्टर झवर यांना भाषण करताना किंवा फार फार तर एखाद्या वेळी गीत गुणगुणताना तुम्ही बघितलं असेल, पण बेधुंद होऊन नाचताना तुम्ही कधी बघितलंय का? पाहून घ्या। बुलढाणा येथील कारंजा चौक दुर्गा उत्सव समितीच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढून प्रभू श्री रामांच्या आगमनाचं स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी डीजेवर भजने सुद्धा लावण्यात आली होती। डॉक्टरसह अनेक रामभक्तांनी या भजनांवर सुद्धा आपला ताल धरला। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवघा देश राममय होतोय। बुलढाणा शहर यात कुठेही मागे नाही। दाटून आलेली रामभक्ती 2 दिवसांपुरती राहू नये, ती लोककल्याणार्थ मार्गस्थ व्हावी हीच प्रभू रामांच्या चरणी प्रार्थना। कॅमेरा पर्सन अक्षयसह रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस, बुलढाणा।